देवा, मागितलेलं दिलं नाही म्हणून कधीच तक्रार करणार नाही. येऊ दे कितीही संकट. तरी आज आम्ही निघालीच होते मला आमच्या कुलदेवाला. सगळ्यांनी आवरलं आणि घरातनं बाहेर पडलो. गाडी बाहेर काढलेली, गाडीकडे गेलो आणि गाडीत जाऊन बसलो. गाडीत बसलो नाही तो स्पोर्टिफाय चालू केली आणि गाडी लावली. परत पेट्रोल मग आलो आणि पहिले गाडीत पेट्रोल भरून घेतो फुल. रस्ते करायचं चालू आहे त्यामुळे तर रस्त्याला खड्डेले आहेत. गाणे ऐकत खवळाव ज्योतिबा जवळ आलो, काही कळालंच नाही. जसं जवळजवळ येईल तसं मनाला भारी वाटत होतं. लाईन लागली बघा पावती काढायची, ती तेवढी काढून घेतली 20 रुपयाची. वर पोचलो आणि आता गाडी पार्किंगला निघालो. गाडी पार्क झाली आणि आता उतरलो गाडीतनं. गाडी लावली आता आम्ही सगळे निघालो ज्योतिबाच्या दिशेने. आत वर पुढे बघू शकता तुम्ही. वर पोचल्यानंतरच म्हणून प्रसन्न झालं. आज रविवार नसून पण खूप गर्दी होती ज्योतिबावरती दर्शन घ्यायला. बोट तीन काढले ते एका साईडला आणि पुढे निघालो. देवाला नारळ तीन घेतलं आणि पुढे निघालो चालत. यात जास्त गर्दी तर इथंच झाली आज जाण्यासाठी. तिथून कसं तर आलो खाली. असा बोला गर्दी भरपूर आहे दिसल्या मला. आज अभिषेक करणार आहे त्यामुळे कपडे काढले. विशाला अंघोळ घेऊन निघालो. आत मंदिराच्या आत पण भरपूर गर्दी आहे. एवढं काय दाखवता येणार नाही कारण आज चालत नाही व्हिडिओ काढलेला. ज्योतिबाला इथूनच अभिषेक घातला आणि परत मग आत दर्शन घेण्यासाठी निघालो. आतला काही व्हिडिओ काढला नाही त्यामुळे डायरेक्ट दर्शन बाहेर आलेला व्हिडिओ काढला. आतला पूजेचा नारळ घेतला आणि परत मग कपडे घालून बाहेर आम्ही निघालो. परत एक वेडा मारून जाऊया म्हटलं. परत मला ऊन लई लागते म्हणून लिंबू सरबत पिऊन घेऊया. दर्शन झालेलं आहे, निघालो आम्ही परत. बाहेर सोडा पिऊया म्हटलं. तिथे वासुदेव दिसले. सोडा तर पहिल्यांदाच ट्राय करणार होतो त्यामुळं रिएक्शन बघा. डिप्रेशन. परत पुढे येऊन म्हटलं गोळा खाऊया. गोळा घेतलं मग. सगळी गाडीकडे आलो आणि आता घरला परत जायचं. ज्योतिबावरून निघालो आता चिले महाराजांच्या समाधीपाशी आलेलो आहे. चिले महाराजांची समाधी ही भव्य मोठे कासवाच्या आकाराच्या मंदिरात आहे. आतलं काय व्हिडिओ काढता आला त्यामुळे बाहेरनं तेवढंच काढ. थँक्यू फॉर वॉचिंग.